आमच्या घरात ना उपवास करायला सगळ्यांना आवडायला लागलेले आहे आजकाल. कारण असा पेपर डोसा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही आता साबुदाणा वडा पण बघितला आहे. असा पेपर डोसा जर मी केला ना तर घरात म्हणतात सगळे की आम्हालाही उपवास करायचा. तर म्हटलं चला यांना ना अशाच पद्धतीचं आता आपण दिलं ना तर हे कमीत कमी देवाचा उपवास तरी करतील म्हटलं. तर भगरीचं पीठ मी घेतलं, इथे 1 वाटी पाव वाटी घेतला साबुदाणा. तुमच्याकडे पीठ नसेल तर भगर दळून घ्या, पीठ तयार होतं. पाऊण वाटी दही घातलं, आंबट असेल तर अर्धी वाटीच घाला. लागेल तसं पाणी घालायचं. सुरुवातीला अर्धा वाटी पाणी घातलं, चवीनुसार मीठ घातलं, वाटून घेतलं. पुन्हा ते घट्ट आहे कारण आपल्याला डोस्याचं पीठ तयार करायचे, त्याच्यामुळे परत अर्धी वाटी पीठ घातलं, पुन्हा दळून घेतलं आणि पीठ बघा मस्त असं आपलं डोश्याचं तयार झालेले. अगदी झटपट हा आपला डोसा तयार होतो. पीठ एका वाडग्यात काढून घेतलं, बघू शकता कसे बुडबुडे आलेले आहेत. अगदी डोश्याच्या पिठासारखे याला बुडबुडे येतात. एकाच दिशेने सारखं असं गरगर फिरवायचं आणि याला अगदी हलकंसं करून घ्यायचं. पीठ बघा चमच्याला लागून कसं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचं पीठ तयार करा. साईडला झाकून ठेवायचं 10 मिनिट. तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊ. अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी, 3-4 हिरव्या मिरच्या घातल्या, मस्त अशी चटणी तयार करून घेतली. चुरचुरीत फोडणी दिली, 1 पळी तेल घातलं, अर्धा चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर आणि बघू शकता 1 नंबर अशी आपली चटणी तयार झाली. चला तोपर्यंत डोश्याचा तवा तयार करून घेऊ. डोश्याचा तवा गरम करायचा, पाणी हलकंसं शिंपडायचं, अगदी मंद आचेवर गॅस ठेवायचा आणि पीठ आपण टाकायचं. डोश्याचं पीठ असं कितीही फिरवलं तरी तो डोसा मोठाच होतो. बघू शकता अशा पद्धतीने अगदी मंद आचेवर एक बाजू चांगली अशी वाळू द्यायची, वरून थोडंसं तेल किंवा तूप लावायचं. अगदी 3 मिनटात किंवा 2 मिनटात आपला हा डोसा तयार होतो. अगदी कुरकुरीत असा डोसा आपला तयार झालेला आहे. अगदी मस्त असा पेपर डोसा उपवासाचा तयार झाला. आता ह्या डोश्याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का, आणि फॉलो पण करा चॅनल.